महापालिकेच्या मालमत्ता करावरील दंडात 90% सूट देणाऱ्या अभय योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. 25 मार्चला एका दिवसात तब्बल 13,50,00,000 रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर योजनेची मुदत आता 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी 12 मार्चपासून निवासी मालमत्ता करदात्यांसाठी ही योजना जाहीर केली होती. सुरुवातीला 25 मार्चपर्यंतची मुदत दिली होती. दंडावरील 90% सूट मिळवण्यासाठी नागरिकांनी शेवटच्या दिवशी पालिका मुख्यालयासह सर्व प्रभाग आणि उपप्रभाग कार्यालयांमध्ये मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी कर भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी महापालिकेनं मालमत्ता करातून 819.71 कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवलंय. 25 मार्चपर्यंत 760 कोटी रुपयांची वसुली पूर्ण झाली आहे. दरम्यान विशेष अर्थसंकल्पीय महासभेत सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी योजनेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला होता, तर विरोधी पक्षनेते अशरफ पठाण यांनी त्याला अनुमोदन दिलं. त्यानंतर महापौरांनी प्रशासनाला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी वाणिज्य करदात्यांनाही दंडात सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता 31 मार्चपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्या व्यावसायिक करदात्यांनाही 90% दंडमाफी लागू करण्यात आली आहे. मुदतवाढीमुळे येत्या काही दिवसात आणखी 30 ते 40 कोटी रुपयांची भर पडण्याची अपेक्षा पालिकेकडून व्यक्त करण्यात येते. त्यामुळे आर्थिक वर्ष अखेरचं उद्दिष्ट गाठण्यास प्रशासनाला मदत होण्याची शक्यता आहे.